आमचे किचन आई की रसोई यामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत आलू आणि मेथीचे पराठे। तर याला लागणारं साहित्य आहे 1 वाटी मेथी, एक कटोरी बेसन, अर्धा वाटी रवा आणि 1 चम्मच ओवा, थोडी हिरव्या मिरचीची चटणी आणि आलं। तर आपण सर्वप्रथम या स्टफिंगसाठी आटा आपण गुंथून घेऊया। त्यासाठी आपल्याला लागणार आहे 1 वाटी मेथी, ही बारीक चिरून घेतलेली आहे आणि त्यानंतर यात थोडा क्रश केलेला ओवा क्रश करून टाकायचा आहे आपल्याला, चांगला क्रश करून। त्यानंतर चवीपुरतं मीठ, यात 1 कटोरी बेसन आणि अर्धा कटोरी रवा, हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला हळद आणि धनिया पूड, थोडासा काळा मसाला, त्यानंतर लाल मिरची पावडर, थोडं लाल मिरची पावडर टाकायचं आहे आणि हे सर्व आपल्याला एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। तर आपण हे सर्व मिक्स करून घेऊया आणि याचा आटा बघा। तर आपण चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे। त्यानंतर अगदी थोडं आपल्याला पाणी टाकायचं आहे। आटा व्यवस्थित गुंथून घ्यायचा आहे, त्यासाठी आपल्याला अगदी थोडंच पाणी टाकून आपल्याला हा आटा लावायचा आहे। तर आटा आपण चांगला गुंथून घेतलेला आहे। तर याला थोडा वेळ मुरू द्यायचा आहे। तोपर्यंत आपण याच्या बदल्यात आलूच्या भरीची तयारी करूया। तर मी यामध्ये साधारणतः 8 ते 10 असे आलू घेतलेले आहे, छोटे आणि याला मॅश करून ठेवलेलं आहे। तर आणि यात थोडंसं 1 चम्मच एवढं भाजलेलं बेसन ॲड केलेलं आहे। तर हे चांगलं मळून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला यात अद्रक टाकायचं आहे। अद्रक तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकू शकता किंवा स्किप पण करू शकता। तर मी यातला जो रस आहे तो काढून घेत आहे, कारण आलू आधीच त्याच्यात मॉइश्चर असतात, त्यामुळे मी आणि थोडी हिरव्या मिरचीची पूड टाकत आहे आणि त्यात थोडी हळद, थोडं तिखट आणि धनिया पूड, काळा मसाला आणि चवीपुरतं मीठ थोडं जास्त टाकायचं, कारण आपल्याला पराठ्यामध्ये थोडं जास्तच मीठ लागते। तर हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे। तर आपलं हे भरीत पण तयार आहे आणि आपल्याला हे जे आपण मळून घेतलेली जी कणिक आहे ती आणखी एकदा तेल लावून चांगली मळून घ्यायची आहे। तर हे चांगलं मळून घेतलेलं आहे। तर आपण आता याचे छोटे गोळे बनवून घेऊया। छोटे नाही, साधारणतः मोठेच लागेल पराठ्याला।
छान लाटून घेऊया. तर सर्वप्रथम आपल्याला थोडासा लाटून घ्यायचा आहे. मधात जास्त लाटायचा नाही आहे, काठा चांगले लाटायचे याचे. आणि त्यानंतर आपल्याला ही स्टफिंग यामध्ये भरायची आहे. तर आपण एकदम मधात भरायची आहे. आणि तुम्ही पराठ्याचा आकार तुमच्या आवडीनुसार ठेवू शकता, चौकोनी नाहीतर गोल. हे चांगलं हे करून घ्यायचं आहे आपल्याला. मी चौकोनी आकार देत आहे. तर याला चांगला दाबून घ्यायचं आहे, व्यवस्थित दाबून घ्यायचं आहे. आणि याला हलक्या हाताने लाटायचं आहे, अगदी हलक्या हाताने आपल्याला लाटायचं आहे. कॉर्नरला थोडे दाबून घ्यायचं आहे. तर आपला हा पराठा लाटून झालेला आहे. तर आपण आता याला थोडंसं तेल लावलं आहे तव्याला आणि हा पराठा आपल्याला टाकायचा आहे आणि थोडा वेळ होऊ द्यायचा आहे. तर हा पराठा मीडियम टू हाय फ्लेमवर होऊ द्यायचा आहे आणि मग थोड्या वेळाने पलटवायचा आहे. पराठा एक साईडने झालेला आहे थोडा, तर आपण याला परतवून घेऊया. स्टफिंग आपली थोडी जास्त झाली तर हा पराठा थोडा उलतो, तर स्टफिंग पण थोडी कमी भरायची, मग एकसारखा लाटून होतो. हा पराठा थोडा जाडसर असतो आणि याला शिजायला पण थोडा वेळ लागेल, कारण हा पण एकदम हाय फ्लेमवर शिजवू नये. तर हाय टू मीडियम फ्लेमवर आपण शिजवून घेऊया. छान लाल खरपूस
थोडासा होईपर्यंत, याचा कलर चेंज होईपर्यंत शिजवून घेऊया. खायला अगदी छान लागते. तुम्ही एकदा नक्की करून बघा. जर माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर सबस्क्राईब करायला, लाईक करायला, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर आपला हा पराठा तयार आहे. आपण बघू शकता. खायला अगदी छान वाटते. तुम्ही माझी रेसिपी एकदा करून बघा. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला, सबस्क्राईब करायला आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. ठीक, सर्व केलेलं आहे. एकदम खुसखुशीत आणि छान झालेलं आहे, क्रिस्पी झालेलं आहे. आपण एकदा ही रेसिपी नक्की करून बघा. धन्यवाद.